सबका साथ सबका विकास भाजपा या पक्षाचे हे नेते आहेत, आपल्या शिवसेना या पक्षाचे नेते आहेत. खऱ्या अर्थानं बंधन धाग्याचं आणि काळीज वाघाचं या उक्तीप्रमाणे हे काम करणारे दमदार नेते आहेत आणि आपल्या गावाच्या विकासामध्ये ज्यांचा हातभार खूप मोठ्या प्रमाणात राहिला आहे असे रोहिदास शेडगे साहेब, ज्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ आम्हाला मिळालं आहे. असे रोहिदास शेडगे. त्यानंतर विद्यमान उपसरपंच सुनील बाबा गावण दिघाटी यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला सामना लगेच चालू करा, विनंती राहील दोन्ही टीमला. दोन्ही संघांना विनंती असेल आपण सामना चालू करा. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती कलावतीताई जीवन गावण, अर्थात या स्पर्धेचे आधारस्तंभ भाई जीवन गावण यांच्या सौभाग्यवती कलावतीताई जीवन गावण आपल्या कारकिर्दीमध्ये या विभागाच्या विकासामध्ये खूप मोठं सहकार्य ज्या महिलेने दाखवलं ते कलावतीताई जीवन गावण यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय सुनील बाबा गावण साहेबांचं स्वागत होतं. कलावतीताई गावण जीवन गावण साहेबांच्या सौभाग्यवती आहेत, मनपूर्वक आपण त्यांचं या निमित्तानं स्वागत करतोय. सन्माननीय कुलदीपजी नाईक युवा नेते कलंबुसरे गावच्या माजी लोकनियुक्त सरपंच नूतनताई नाईक यांचे यजमान कुलदीप नाईक ज्याने या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ दिलंय. मी त्यांनाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारचा आपण. कुलदीप नाईक त्यांच्या समेत राजेश पाटील अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कलंबुसरे यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धीरजजी मात्रे कोपरवली यांनाही विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धीरज मात्रे कोपरवली. प्रथमतः कुलदीप नाईक आपण यायचा आहे. सन्माननीय कुलदीप नाईक साहेब युवा नेते कलंबुसरे आपल्या सौभाग्यवती कलंबुसरे गावच्या माजी सरपंच म्हणून कार्य करताना खूप सारा विकास साधलाय. त्यानंतर सुप्रसिद्ध गायक सन्माननीय जगदीश पाटील साहेबांचा आगमन होतोय. आगरी समाजाला ज्याचा हेवा वाटावा असा सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील यांचं इथे शुभ आगमन होतं. मनाच्या अंतकरणापासून प्रथमतः मुकुंदजी गावण साहेब, अमितजी पाटील आणि सर्व आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही त्याचं शब्द सुंदर स्वागत करतोय. सन्माननीय राजेश पाटील नंतर सुशील पाटील आपण यायचं आहे. सन्माननीय सुशील पाटील, रुपेश पाटील आपण या. रुपेश पाटील, सुशील पाटील युवा नेतृत्व आहेत. सन्माननीय सुशीलजी पाटील यांचा सन्मान होतो. त्यानंतर रुपेशजी पाटील माजी अध्यक्ष कलंबुसरे भाजप. धीरज मात्रे कोपरवली, नमद मात्रे कोपरवली यांनाही विनंती करून आपला सन्मान स्वीकारचा आहे. जगदीश पाटील अर्थात महाराष्ट्राचे एक सुप्रसिद्ध असं गायक आहेत. गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव एक अजरामर आपण पाहिलंय असे जगदीशजी पाटील यांचं शुभ आगमन आहे. प्रथमतः आल्यानंतर आपल्या गणेशाच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतंय. सुशीलजी पाटील यांचं शुभ स्वागत होतं आयोजकांच्या वतीनं. त्यानंतर रुपेश पाटील यांनाही विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. धीरज सतीश मात्रे कोपरवली यांचा सन्मान होईल आयोजकांच्या वतीनं. धीरज सतीश मात्रे, त्यानंतर नमोद मात्रे, रुपेश पाटील. त्यानंतर रुपेश मात्रे उपसरपंच, माजी उपसरपंच गोवटणे आणि ॲडव्होकेट जितू मात्रे यांनाही विनंती करेन गोवटणे गावचे की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. चला, धीरज मात्रे कोपरगाव गावचे सुपुत्र आहेत, युवा उद्योजक आहेत, त्यांचंही आपण सन्मान या निमित्ताने करूया. ॲडव्होकेट जितू मात्रे गोवटणे यांचा सन्मान होईल. रुपेशजी मात्रे माजी उपसरपंच ग्रामपंचायत गोवटणे या मंडळींचं आपण सर्वांचं स्वागत करूया. जगदीशजी पाटील एक सुप्रसिद्ध असं महाराष्ट्रामधील हे गायक ज्यांचं इथे शुभ आगमन आहे. मनाच्या अंतकरणापासून आपण स्वागत करूया. त्यानंतर सूरज मात्रे गोवटणे गावचे सुपुत्र अर्थात उरण तालुका महिला अध्यक्ष बीजेपी राणीताई मात्रे यांचे यजमान सूरज मात्रे एक युवा उद्योजक आहेत. त्यांचं इथे आगमन होतं. मनपूर्वक आपण त्यांचं सुद्धा या निमित्तानं स्वागत करतोय. त्यांच्या समेत उरण तालुका महिला अध्यक्षा राणीताई मात्रे यांचं सुद्धा इथे आगमन आहे. महिलांचं नेतृत्व उरणचं ज्यांच्या खांद्यावर सोपवलं आहे असे राणीताई मात्रे, भारतीय जनता पार्टी विद्यमान महिला अध्यक्षा उरण तालुका. माजी उपसरपंच सन्मान चंद्रकांतजी गावण आपण या. रुपेशजी मात्रे आपण या. माजी उपसरपंच गोवटणे
रुपेश म्हात्रे साहेबांचा सन्मान होईल. चंद्रकांतजी गावण माजी सरपंच आपण यायचं आहे. रुपेश म्हात्रे आपण या. माजी उपसरपंच गोवडणे, तदनंतर चंद्रकांतजी गावण आणि मॅन ऑफ द मॅच रोहित गोवडणे सांगत रोहित आपण यायचं आहे. रुपेश म्हात्रे अर्थात काँग्रेस पक्षाचे हे नेते आहेत. माजी उपसरपंच म्हणून काम करत असताना आपल्या गावाच्या विकासाला हातभार लावला आमचे सुनीलजी वर्तक सर नेहमी त्यांच्या बाबतीत सांगत असतात मला असे रुपेशजी म्हात्रे. सन्माननीय महेंद्रजी गावण शिक्षक नेते यांनाही विनंती करेन की आपले सन्मान स्वीकारत आहे. चंद्रकांतजी गावण माजी सरपंच, महेंद्र गावण शिक्षक नेते आपण यायचं व्यासपीठावर. रुपेशजी म्हात्रे यांचा सन्मान होतोय. पुन्हा एकदा अशा या सर्व मंडळींचं आम्ही स्वागत केल्यानंतर वळूया पुन्हा एकदा सन्माननीय नमोदजी म्हात्रे, धीरज सतीश म्हात्रे कोपरूड यांच्याकडून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ आलाय. मनाच्या अंतःकरणापासून धीरज सतीश म्हात्रे कोपरवली यांचंही आम्ही या निमित्तानं आभार मानतोय. सन्माननीय दत्तात्रय दुबळे साहेबांना विनंती करेन साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी द्यायच्या आणि सर्व मान्यवर दत्तात्रय दुबळे साहेबांचं खूप आम्ही आभार मानतोय कारण 75,000 रुपयाचा आर्थिक पाठबळ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला मिळाला. मॅन ऑफ द मॅचचा किताब रोहित गोवडणे टीमचा एक प्रसिद्ध असा खेळाडू रोहित याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. एक आकर्षक ट्रॉफी आणि भगवद्गीता दिली जाईल रोहितला. सन्माननीय दत्तात्रय दुबळे साहेबांकडनं ज्यांचं सहकार्य या स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये राहिलंय. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 75,000 रुपये आणि जे 75,000 रुपये आम्हाला साहेबांना दिलेत. साहेब मनाच्या अंतःकरणापासून आपला आभार मानतोय. असंच प्रेम आयुष्यभर समर्थ ट्रॉफीच्या आयोजकांवर राहू दे ही अपेक्षा आम्ही आपल्याकडून बाळगतोय. आणि पुन्हा एकदा आपण ऐकूया रोशनजी पाटील सरांना. काय भोपलाही न पोडता 3 खेळाडू बाजार आहेत मैदानामध्ये मायरा 11 कळंबोसरे संघाचे, त्यामुळे सुरुवात थोडीशी अडकळत झाली असं म्हणायला हरकत नाहीये. सर सन्माननीय कुलदीपजी किसन नाईक यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाचे आर्थिक पाठबळ. सन्माननीय सुशील पाटील 1,000 रुपये. शिक्षक नेते नरेश मोकाय साहेब यांच्याकडनं 5,000 रुपये. धीरज सतीश म्हात्रे कोपरूड यांच्याकडे 5,000 रुपयाचं आर्थिक पाठबळ. या सर्व देणगीदारांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम प्रत्येक पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. एकत्र आपण पाहता पहिलं षटक मार्गस्थ प्रशांत पाटील पांदेवे 11 पांदेवे संघाचा एक जबरदस्त गोलंदाज, फ्रंट लाईन गोलंदाज. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी साकारत असताना समोर साईनाथ आणि त्याच्या बरोबरीने प्रणय हा खेळाडू आपण पाहता मैदानामध्ये आहे. चांगली भागीदारी बनवावी लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. बॉलच ओव्हर द हेड हा फटका पाहिला आणि 30 सर्कलच्या आतमध्ये वॅकंट एरियामध्ये बॉल पडला. त्यामुळे इथे आपण पाहिला खेळाडू सुरक्षित 2 धाबा या ठिकाणी मिळतील मायरा 11 कळंबुसरे या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला पांदेवे 11 पांदेवे टीमला. 3 गडी बाद फक्त 2 धाबा धावफलकावरती. फाळेमध्ये गेला तर सर्व समोरच्या कक्षासाठी 3,000 रुपयाचं आर्थिक बक्षीस दिनेश पाटील कळंबुसरे यांच्याकडनं असेल आणि पप्पू कळंबुसरे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा आणि त्यांच्याकडनं 1,000 रुपये पारितोषिक असेल जर सुपर 5 मध्ये कळंबुसरे टीम गेला तर. प्रत्येकाचे पाय आपोआप तिरकायला लागतात असे एक दमदार खतर कलाकार गायक आपण पाहता मंचावरती जगदीशदादा पाटील कर्ली हेड आणि अतिशय चांगलं दमदार असे व्यक्तिमत्व आपण त्यांना ऑन स्क्रीन सध्या पाहताय. अनेक लोकगीतं ही त्यांच्या मुखातून ऐकायला मिळाली. ऑन साईडला फटका, पुन्हा एकदा फटका फसला. पॅरलल स्ट्रोक मिड विकेट मध्ये झेल टिपला गेला. खेळाडू बाद झालाय. प्रणय बॅक टू द डगा.
जय जयकार या स्पर्धेचा आपण होताना पाहताय. दमदार असं आयोजन. भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष साधी राणे उच्च विचारसरणी असणारे दमदार व्यक्तिमत्व मुकुंद शेठ गावण आणि त्यांच्या जोडीला आपण पाहता युवा नेते थेट माजी सरपंच विद्यमान सदस्य दिघाटी ग्रामपंचायत अमित पाटील एवन जोडी पुरस्कृत आपण पाहताय. या ठिकाणी समर्थ चषक 2025 हे दमदार पर्व. सन्माननीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य जीवन गावण साहेबांना आपण देखील पाहता. या स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान त्यांचं देखील राहिले आणि सर्वांचं नक्कीच कौतुक करावं लागेल या स्पर्धेच्या वतीने. आणि खास करून भगत सर आपण पाहिला तर या मंचावरती प्रत्येक पाहुणा आपल्या राजकीय चपला बाजूला काढून खरं मंचावरती पाहायला मिळाले. मग ज्यामध्ये शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आपण पाहिले, मनसे पक्षाचे पदाधिकारी पाहिले आपण मंचावरती, शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी पाहायला मिळाले. हे प्रेम आहे मुकुंद गावण साहेबांवरती आपण पाहता या सर्व या ठिकाणी मान्यवरांचं. आणि त्याचवेळी आपण पाहिलं मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आणखीन एक विकेट मिळाला, त्यामुळे 4 गडी बाद झाले आणि धावा आहेत धावफलकावरती फक्त 2. मायरा 11 कळमुसरे संघाचे बिग सपोर्टर, कळमुसरे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार महेशजी राऊत साहेब यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. सन्माननीय महेश राऊत साहेब ग्रामपंचायत सदस्य कळमुसरे त्यांनाही विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीने या ठिकाणी पाहुण्यांचा स्वागत केला जातोय. स्विच करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळल्या त्या ठिकाणी सिलिमिड ऑनला बॉल फीड झाला. 1 रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू आपण पाहिले. धावसंख्येमध्ये बदल, टोटल धाबा आपण जर पाहिल्या आतापर्यंत 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 3 धाबा. अक्षय मोकाशी पांडवे संघाचे बिग सपोर्टर, श्याम मोकाशी यांना झेलसाठी राजा गावण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. श्याम मोकाशी आमचे मित्र अभि मोकाशी हे करतं प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं त्यांचं योगदान राहिलं. ऑलराऊंडर आहेत प्रत्येक खेळामध्ये, त्यामुळे श्याम मोकाशी यांच्यासाठी पारितोषिक आलं. प्रत्येक झेलला 100 रुपयाचं पारितोषिक. तर अगोदर बरं आपण पाहिलं झेल त्यांनी टिपला होता आय थिंक मागच्या ओव्हरमध्ये. याही वेळेला इनसाइड आउट खेळले, ड्राईव्ह केला बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिझानकडे प्रशांत त्या ठिकाणी आहेत, त्यांच्या दिशेने स्ट्रोक पाहिला, ज्याने पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये 2 धावा खर्च करत 3 गडी बाद करणारा हा खेळाडू. 4 वरती 4 हे समीकरण मैदानामध्ये आहे. 4 खेळाडू बाद झाले, फक्त 4 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी पाहताय. आमचे एकतर संदीप दादा गावण आणि मुकुंद गावण हे अगदी जिवलग दोस्त. ऑन साइडला फटका खेळले, या गॅप मध्ये आहे बॉल आणि बॉल निघाला त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. थँक्यू सर. तत्पूर्वी सुधीर जनार्दन गावण यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य त्यांना ही विनंती करून तिरकोणचे विद्यमान सदस्य आहेत की आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. माजी सदस्य सुधीर जनार्दन गावण यांना विनंती करतो की कृपा करून आपण व्यासपीठावरची कृपा करायची आहे. भगत सर आपण पाहताय मंचावरती जगदीशदादा पाटील रसिकाच्या लग्नाला हे गाणं त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं आणि त्यानंतर अनेक गाणं त्यांच्या मुखातून आपण ऐकले आणि आज प्रत्येकाच्या मुखामध्ये ते गाणं आपण पाहिलं. सोशल मीडियावरती बहुचर्चित असणारे व्यक्तिमत्व जगदीशदादा पाटील आपल्या समाजाचे भूषण आहेत आणि त्यांना आपण पाहता आमच्या ऑन स्क्रीन मंचावरती काय एफर्ट्स लावलेत. लाजबाब, ट्रिमेंडस, एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स लावत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रणय पाटील, गुड एफर्ट्स, अप्रतिम. तर आपण पाहिला स्वतः कलाकार जगदीशदादांनी देखील टाळ्या वाजवून त्या खेळाडूला मोटिवेट केलं. इतका चांगला दमदार त्याचा खरं काम राहिला. ॲक्शन रिप्ले आपण जर पाहिला, पाड्यामध्ये आपण जशी सूर उडी मारतो तशी उडी त्याने मारली होती आणि जीवाची पर्वा न करता आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना आपण त्याला पाहिलं. मिड विकेटला फटका प्रशांत आहे त्या ठिकाणी, थांबवलं बॉलला, गुड फिल्डिंग, डायरेक्ट थ्रो, स्टम्पचा वेध घेतलाय, पंचांचा बोट अवकाशाकडे, रन आउट, नो डाऊट, खेळाडू बाद.
ऑन दी स्टंपचा थ्रो होता आणि तिथे रनआउटचा शिकार झाला खेळाडू. धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती फक्त 11, अर्धा संघ गारद झाला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चर्चा केली आपण संदीप दादा गावण यांच्याबद्दल. मी मगाशी म्हटलं राजकीय चपला बाजूला काढून प्रत्येक जण या मंचावरती पाहिलं, परंतु मित्र कसा असावा, तर खऱ्यात मित्र कसे असावेत तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुकुंददादा गावण आणि त्यांच्याबरोबरने संदीपदादा गावण. एक आपण पाहताय उरण तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहेत, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते संदीपदादा गावण. लवकरच तुम्ही आमच्यामध्ये याल अशा शुभेच्छा तुम्हाला आम्ही देतोय खरं तर. आणि त्यांचंही कौतुक व्हायला हवं. जस्ट एंटरटेनमेंट खरं तर आपण गमतीचा जो खरं तर भाग होता, पण संदीप दादा खरंच तुम्हाला मी सॅल्यूट करतो. आपली मैत्री अशीच राहो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करील. 2 षटकांचा खेळ संपला. 5 गडी बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती. पानदिवे एक्सप्रेस अनिकेत पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. अनिकेत पाटील आज सबसेकातील आमचे अजित पाटील आहेत. त्यांचा ड्रेस शर्ट पाहून प्रत्येक जण प्रेमात त्यांच्या पडलाय. अनिकेत पाटील आले वेगावरती, स्वार झाले, लेन बॉल टाकलाय, थोडासा राईज झाला बॉल, ऑन साईडला खेळत असताना बॉल मिड विकेट मध्ये फील्ड झालाय. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकावरती 5 खेळाडू बाद 12. पत्त्यांचा बंगला ज्या पद्धतीने कोसळावा तशी मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स झाली. मैदानामध्ये बॅटिंग करताना मायरा 11 कलंबुचरे या संघाची. कलंबुचरे संघाचे आपण पाहिले 5 खेळाडू बाद झाले टॉप ऑर्डरचे. त्यामध्ये मिडल ऑर्डरमध्ये खरं तर एकाला रवींद्र जडेजा बनावं लागेल, एकाला हार्दिक पांड्या बनावं लागेल. मोठी धावसंख्या जर उभारायची असेल या सत्रामध्ये कलंबुचरे संघाला, तर तुम्हाला आता आक्रमक व्हावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. जरी सलामीवीर खेळाडू आघाडीचे खेळाडू बाद झाले असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत तळापर्यंत चांगली बॅटिंग ही आमच्या संघामध्ये आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. हीच वेळ आहे, ही सर्वात मोठी खरं सुवर्ण संधी आहे. या फलंदाजांना आपलं अस्तित्व, आपला परफॉर्मन्स, आपली गुणवत्ता, कौशल्य, नैपुण्य सिद्ध करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे आता इथे फलंदाज आपण पाहता अभिजित आणि त्याच्याबरोबर साहिल दोघांनाही आक्रमक व्हावं लागेल. अनिकेत पाटील वेगवान गोलंदाज, हाफ ट्रॅकर होता, गुडलेन पण टाकला, बॉलला टॉस केलाय आणि इथे आपण पाहिलं आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटर समोर थोडासा बाउन्सर वापरला, तीक्ष्ण बाउन्सर ज्याला म्हणता येईल. अगदी परफ्यूम डिलिव्हरी नाकासमोरून हा बॉल निघाला त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातामध्ये. जगदीशदादा पाटील सुप्रसिद्ध गायक, बहुचर्चित असं हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं सोशल मीडियावरती सातत्याने चर्चेमध्ये राहिले. आजकाल आपण पाहिलं क्रिकेट नंतर आता हळदी समारंभ सुरू होतील, मोठ्या प्रमाणात त्यांच्या भरपूर तारखा बुक असेल, कदाचित वेळ देखील नसेल त्यांच्याकडे, आणि इतके फेमस आहे. आणि आज खरं तर त्यांचं आगमन या पिरकोन नगरीमध्ये या ठिकाणी आपण होताना पाहत आहे. नक्कीच समर्थ चषकाच्या माध्यमातून या स्पर्धेचे दमदार शिल्पकार मुकुंद शेठ गावण आणि अमितजी पाटील यांच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. ऑन साईडला फटका बॉल चाललाय एका टप्प्यावरती, 1 बॉल्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. मी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. खरं तर आम्ही मगाशी देखील सांगितलं अनेक स्पर्धा आम्ही पाहिल्या किंवा त्या स्पर्धांना समालोचन केलं, परंतु एवढी गर्दी ही कोणत्या स्पर्धेमध्ये नव्हती. ही गर्दी आपण पाहता समर्थ चषकामध्ये. ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्या सर्व आयोजकांसाठी. पहिल्या रात्रीपासून तुफान गर्दी, तोबा गर्दी प्रेक्षकांची या मैदानावरती पाहिली आणि त्याच मोठ्या संख्येने हे व्यासपीठ खाली आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला शेवटपर्यंत जरी 4 वाजले सकाळचे 5 वाजले तरी इथे गर्दी मंचावरती पाहिली. हे प्रेम आहे खरं पाहिला मुकुंद शेठ गावण यांच्यावरती. आणि खास करून महिला वर्गाचे देखील मी आभार व्यक्त करेन. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी महिला वर्गाची उपस्थिती देखील पाहिली आणि आज राणीताई यांचं या ठिकाणी आगमन ॲडव्होकेट त्यांना आपण पाहता आता काही क्षणातच आणखीन एक कलाकार अक्षता म्हात्रे रील स्टार त्यांचं आगमन तुम्हाला या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. नुकताच क्रिकेटवाला नवरा हवा आहे यामध्ये चांगलं नृत्य आपण पाहिलं. केतन म्हात्रे वाकणचा सुपरस्टार, त्याच्यासोबत एक नवीन गाणे लॉन्च झालंय. खरं तर त्या गाण्यामध्ये तिला आपण पाहिलं डान्स करताना. कलाकार म्हणून एक चांगली ओळख त्यांची राहिली. आणि मंचावरती आपण पाहता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती जगदीशदादा पाटील आणि त्यांचं स्वागत करणारा हा चौकार, अतिथी मंचाला अभिवादन करताना हा फटका इथे आलाय मात्र सीमा पार, 4 धाबा चौकार.
आणि आमच्या जगदीशदादा पाटील आणि संपूर्ण अतिथी मंचाला अभिवादन करणारा हा फटका पाहिला फलंदाज अभिजितच्या बॅटमधून. मी मगाशी म्हटलं हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण कधी कधी आपण पाहिला संधी तुम्हाला कमी मिळते, परंतु जेव्हा मिळते तिथं त्या संधी सोनं करावं लागतं आणि ही संधी आता या ठिकाणी मिळाली अभिजित आणि साहिल या दोन खेळाडूंना. 22 धाव फलकावरती आहे. 2.5 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. यानंतरचा होणारा सामना दोन्ही संघांना मी इन्व्हाइट करत आहोत टॉससाठी. पुढचे दोन संघ असतील, एका बाजूला आई एकविरा वागेश्वर पिरकोन विपक्ष जयहनुमान गोवटणे. दोन्ही संघ आपण टॉससाठी. लेग ग्लान्सचा प्रयत्न, मागे फिल्डिंग खराब झाली, शॉट फाईन लेगला आणि बॉल निघालाय अलॉंग विथ कार्पेट. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, सीमा पार, नशिबाचा चौकार. हॅलो, यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरची कृपा करायचे. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दिघाटी शीतलताई श्याम पाटील यांना विनंती करतो की आपण या. तदनंतर श्री प्राईड ॲग्रो टुरिझम कडून कर्जत रायगड येथे 3 स्टार रिसॉर्ट मध्ये राहण्याची पिकनिक व्यवस्था मोफत श्री सुशील मनोहर पाटील यांच्याकडून खास समर्थक मनोहर पाटील यांच्या स्मरणार्थ सुशील मनोहर पाटील. आणि या स्पर्धेमध्ये जो संघ फायनल जिंकेल त्या संघासाठी खऱ्या अर्थानं एक फेमस रिसॉर्ट श्री प्राईड ॲग्रो टुरिझम कडून अर्थात कर्जत रायगड येथील हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टसाठी संपूर्ण व्यवस्था आणि पिकनिकची सर्व व्यवस्था त्यांच्याकडनं असेल. हे वेगळं आकर्षण या स्पर्धेमधील. खरं तर विडंगुळाचं एकमेव ठिकाण म्हणजे सी प्राईड ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट कर्जतमध्ये आहे. या रिसॉर्टला आपण आवर्जून भेट द्या. अक्षता रिहर्सच्या अक्षताताईंचं इथे आगमन होतं. काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होईल मनपूर्वक. प्रथमतः आपल्या सर्व या माय भगिनी आल्यात. हॅलो, धन्यवाद पाहुण्यांचा. आपण पुन्हा एकदा करूया शब्दसुमनानं स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. हाय व्होल्टेज मॅच. पांडुबे 11 पांडुबे विपक्ष मायरा 11 कळंबोसरे. पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आगल्या तब्बल 26. पांडुबे एक्सप्रेस अनिकेत महागड्या ठरला, ज्याने 15 धावा खर्च केल्या मागच्या ओव्हरमध्ये. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण येताना पाहत आहे जयंत, आणखीन एक अनुभवी खेळाडू. विरूला आपण पाहिलं, विरू देखील एक चांगला खेळाडू आहे. आणि इथे आपण पाहता जयंत आतापर्यंत एकही वाईड बॉल नाहीये, ही माहिती आम्हाला मिळाली आताच. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न आणि बॉल निघालाय फाईन लेगला दन करत. वेलकम बाउंड्री 4, चौकार. नेते भारतीय जनता पार्टी आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा या फटक्यावरती मिळाल्या आणि खरंच आता मोमेंटम शिफ्ट झालाय मायरा 11 कळंबोसरे या संघाकडे. कधी कधी एखादं षटक किंवा एखादी पार्टनरशिप सामन्याला कलाटणी देऊन जाते. ती पार्टनरशिप मैदानामध्ये अभिजित आणि एका बाजूला साहिल या 2 खेळाडूंमध्ये आपण होताना पाहिली. वैयक्तिक अभिजितचं योगदान आपण जर पाहिले 9 बॉल 22, तर एका बाजूला 2 बॉल 5 वरती साहिल खेळतोय. पुन्हा एकदा शफल झाले होते, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केला, त्या ठिकाणी फलंदाजाला बॉडीच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. इथे आपण पाहिला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगली लाईन, चांगला टप्पा या ठिकाणी जयंताच्या माध्यमातून पाहायला मिळाला. उरण पूर्व विभाग खरं तर आपण पाहायला येणाऱ्या कालखंडामध्ये हा ग्रोथ सेंटर बनेल. 3रं महानगर म्हणून या परिसराला संबोधलं जाईल. मोठ्या टोळेजंगी इमारती, त्याचवेळेला आपण पाहिला भरपूर चांगलं डेव्हलपमेंट तुम्हाला या परिसरामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. आणि आज याच परिसराची खरं तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये शान वाढवणारी स्पर्धा समर्थ चषक 2025 हे दमदार पर्व आपण सध्या या ठिकाणी पाहतोय, एन्जॉय करतोय. तर मुकुंद शेठ गाबण एक शांत संयमी असं व्यक्तिमत्व,
साधी राणी उच्च विचारसरणी असं हे व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी उरण तालुका उपाध्यक्ष म्हणून त्यांची भूमिका राहिली. सन्माननीय 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी साहेबांच्या विजयामध्ये सर्वात मोठा योगदान त्यांचा या परिसरामध्ये राहिला. त्यांच्या बरोबरीने आमच्या कर्नाला परिसरातील दिघाटी ग्रामपंचायतचे माजी थेट सरपंच विद्यमान सदस्य अमित पाटील एवन जोडी पुरस्कृत आपण पाहताय समर्थ चषक 2025 हे दमदार पर्व. 3 बॉल 3 चा खेळ संपलाय. 31वा धाव फलकावरती किमान 50च्या आसपास पोहोचायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये कळंबुसरे संघाला, कारण बॉलिंग अटॅक कळंबुसरे संघाकडे देखील तितका चांगला. याही वेळेला ऑन साइडला खेळत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल जर का बॅटला मिडल झाला असता तर कदाचित पुन्हा एकदा अतिथी मंचाकडे आला असता, परंतु इथे सिंगल रन या बॉलवरती मिळाली. प्रशांत व्यस्त राहिले संपूर्ण इनिंगमध्ये. प्रशांतने चांगली गोलंदाजी केली, चांगली फिल्डिंग केली, कारण एक रनआउटचा विकेट त्याच्या खात्यामध्ये जाईल. जो डीप मध्ये थ्रो पाहिला होता डायरेक्ट स्टम्प्सला त्याने केला होता ऑन दी स्टम्प्स, तो प्रशांत त्याच्या हातामध्ये हा बॉल. इथे आपण पाहता आणखीन एक सिंगल रन ऍड होत असताना धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा 32 धाव फलकावरती आहेत. साहिल स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत मैदानामध्ये. खूप चांगला सामना, चांगली स्पर्धा. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. मागचा सामना आपण सुपर ओव्हरचा थरार पाहिला होता. हार्ड लेंथ मध्ये हा चेंडू होता, बॅकफुटला गेले होते, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. साहिलला एकच करायचं आहे, एखादा खेळाडू जर का लिडिंग ऑफ फ्रंट त्या ठिकाणी नायकाची भूमिका साकारत असेल तर त्याच्यासोबत सहनायक म्हणून त्याने मात्र सिंगल डबलने त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल हे साहिलला करायचं आहे. कारण धावा जर तुम्हाला बनवायच्या असतील तर जास्तीत जास्त स्ट्राईक आता अभिजितला मिळणं फार गरजेचं आहे. आणि आतापर्यंत 32 धावा ऑलरेडी धाव फलकावरती आहेत. 5 खेळाडूंमध्ये 32. यानंतर आई एकविरा वागेश्वर पिरकोण आणि त्यांच्यासोबत खेळणारा संघ असेल जय हनुमान गोवटणे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी रिपोर्टिंग करा. खोला टाकला बॉल. यावेळेला ड्राईव्ह करत असताना उरिसच्या साह्याने एक्सा कव्हरला खेळले. फक्त सिंगल बॉटोमॅटचा चांगला वापर. 1 धाव या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मध्येने चौथ्या षटकाचा खेळ संपत असताना टोटल धावा धाव फलकावरती लागल्या. 5 खेळाडू बाद 33 धावा. पार्टनरशिप आपण जर पाहिली, अभिजित नॉट आउट, 10 बॉल 23 एका बाजूला, साहिल मात्रे 6 बॉल 7 हे मोठं योगदान राहिलं. आणि पहिले 4 खेळाडू भोपलाही न फोडता मैदानाच्या बाहेर गेले. तत्पूर्वी माजी उपसरपंच सन्मान्य जयवंत गावण साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघादरम्यान नाणेफेक करायचे आहे. या आजच्या रजनीमधला पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना पिरकोण अगेन्स्ट गोवटणे. मी जयवंत गावण साहेबांना विनंती करेन, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरकोण, की आपल्या शुभ हस्ते आपण हे 2 संघ दरम्यान नाणेफेक करायचे आहे. चंद्रकांतजी गावण यांना विनंती करेन, या आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या रजनीमधला अंतिम हा पहिल्या फेरीमधला सामना असेल. चंद्रकांतजी गावण साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या 2 संघ दरम्यान नाणेफेक करायचं आहे. एवन जोडी आणि समर्थ ट्रॉफी असा कॉईन असेल तर हा कॉईन सन्माननीय चंद्रकांतजी गावण साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते उडवला जाईल. सन्माननीय माजी उपसरपंच चंद्रकांतजी गावण साहेबांच्या शुभ हस्ते घोबटणे संघ नाणेफेक जिंकला. फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग. थँक्यू. दोन्ही संघाला आपण देतो शुभेच्छा. थोडीशी आपल्याला वेळ कमी असल्या कारणानं इंटरव्ह्यू होत नाहीये. पुन्हा आपण ऐकूया रोशनजी सरांना. No +1 buy 1 get 1 फ्री अशी धाव असेल, कारण आपण पाहिलं रिटर्न क्रीजच्या बाहेर बॉल पडला, पाय बाहेर पडला, त्यामुळे खरं तर आपण पाहिला पंचांनी नो बॉल घोषित केला. त्यामुळे नक्कीच आपण फिल्डिंग लावून घ्या, पंचाचा निर्णय अंतिम असेल. डाव्या बाजूला आपण जर पाहिला क्रीजचा बॉक्स, त्याच्या पलीकडची लाईन ती रिटर्न क्रीज आहे, त्याच्या बाहेर बॉल पाय पडला, त्यामुळे खरं तर आपण पाहिला पंचांनी नो बॉल घोषित केला. त्यामुळे पंचांचा निर्णय अंतिम असेल. बस स्टॅम्पर आमचे दीपक बोराडे सर. बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा आल्या. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. चला फिल्डिंग लावून घ्या योगेश मात्र आपण फिल्डिंग लावून घ्या. वेळ जास्त घ्यायचा नाही प्लीज. विनंती राहील पांदिबे 11 पांदिबे संघाला आज या परिसरातील संघ आहेत. नेक्स्ट मॅच देखील आपण जर पाहिली गोवटणे विपक्ष पिरकोण म्हणजे जवळचे संघ आहे. आणि जेव्हा जवळचे संघ मैदानामध्ये उतरतात तेव्हा मात्र तितकाच चांगलं क्रिकेट हे आपण अनेक वेळा पाहिलं. त्यामुळे पुढच्या मॅचमध्ये देखील दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला सामना आपण पाहिला ज्या ठिकाणी आवडे संघ अगदी एकतर्फा त्या ठिकाणी पराभव झाला सारडे संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना. सेकंड मॅच मध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहिला. दिघाटी संघाला पराभूत करत गोवटणे संघ पुढच्या फेरीमध्ये पोहोचलाय. फ्रीड बॉल लाऊड अपील केली. इथे रनआउटची संधी.
साहिलला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अतिघाई संकटात नाही ने असं म्हणतात. रन आउट झाला मैदानामध्ये साहिल हा खेळाडू. धन्यवाद. दमदार आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहता. प्रसिद्ध असं हे क्रीडांगण आहे धोंडूकाका मैदान. खरं तर मैदानावरती या स्पर्धे अगोदर पण जर पाहिलं तर भरपूर खाच खळगे होते, दगड होते मैदानामध्ये. परंतु स्पर्धा उत्तम दर्जाची कशी होईल यासाठी मात्र आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि सपाट 360 डिग्री असं क्रीडांगण या ठिकाणी मुकुंद शेठ गावण, अमितजी पाटील यांच्या माध्यमातून होताना पाहिलं. आणि या मैदानावरती उरण तालुक्याची सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, मानाची स्पर्धा समर्थ चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण सध्या पाहता. शेवटची रात्र या स्पर्धेची असेल. पहिल्या रात्रीमध्ये भिवंडीमधला गोरसई संघ सुपर 5 मध्ये गेला. दुसऱ्या रात्रीमध्ये पनवेल तालुक्याचा केलवणे संघ सुपर 5 मध्ये बक्षीस पात्र झाला. तिसऱ्या रात्रीमध्ये उरण तालुक्याचा मरुआई विंदने संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला, बक्षीस पात्र. आणि कालच्या रात्रीमध्ये कर्जत तालुक्याचा भडवल हा संघ देखील सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला. डायरेक्ट थ्रो पुन्हा एकदा पाहिला आणि इथे मात्र चेक केलं जाईल टीव्ही अंपायरची मदत. तिसऱ्या पंचांकडे गेले. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर त्या ठिकाणी केलाय. एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण होताना पाहता. या स्पर्धेला ग्लॅमर प्राप्त करून देण्याचं काम या वाहिनीच्या माध्यमातून होताना पाहिलं. आणि जर का आपण या चॅनलमध्ये नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगलं योगदान या ठिकाणी राहिलं. संदेश शेळके आणि टीम आपलाच माणूस आहे, त्याला आपण प्रेम द्या. नॉट आउट, रन कंप्लीट. आणि बघा पुन्हा एकदा प्रशांतचा थ्रो होता. आय थिंक प्रशांत नेमबाजीमध्ये निष्णात आहे. लहानपणी आपण पाहिलं लगोरीचा खेळ आपण खेळायचो तेव्हा आपण नेम पकडून मारायचो. किंबहुना लहानपणी आपण जर पाहिलं जंगलामध्ये जाऊन आंबे पाडायचे, काजू पाडायचे तेव्हा नेम कोणाचा चांगला ही शर्यत लागायची. तसा हा नेमबाज आहे खेळाडू प्रशांत. 2 वेळा डायरेक्ट हिट त्याने केलाय. परफेक्ट. थँक्यू रोशन सर. या स्पर्धेबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या. पण आताच या व्यासपीठावर या विभागातील विभाग प्रमुख सन्माननीय अनिल पाटील यांचं आगमन झालं होतं. त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितलं की अतिशय चांगली स्पर्धा. मुकुंद गावण साहेब आणि सर्व आयोजकांचा मनापासून मी आभार मानतोय की पिरकोण गावाचं नाव आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं. त्याबद्दल मी अनिल पाटील विभाग प्रमुख शिवसेना पूर्व विभाग यांच्या वतीनं मुकुंदजी गावण आणि संपूर्ण आयोजक कमिटीचं मनापासून कौतुक केलं. हे श्रेय आहे खऱ्या अर्थाने समर्थ ट्रॉफीचं. रोशन सर. नक्कीच प्रत्येकाने या ठिकाणी आपण जर पहिल्या स्पर्धेच्या बद्दल स्तुती केली, प्रशंसा केली. आणि का करू नये, काहीच कमी नाही या स्पर्धेमध्ये. आणि पहिल्यांदा उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये आपण पाहता एखाद्या खेळाडूला 4 व्हीलर मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एस्प्रेसो ही खरं तर एक नामांकित 4 व्हीलर आमच्या व्यासपीठासमोर आहे उजव्या हाताला. आजच्या रात्रीमध्ये कळेल कोणता भाग्यवान खेळाडू असेल. आज गुढीपाडव्यानिमित्ताने अनेकाच्या घराजवळ आपण नवीन गाड्या पाहिल्या, परंतु इथे आपल्या मेहनतीच्या जोरावरती एखादा खेळाडू आपल्या घरी 4 व्हीलर घेऊन जाईल, तो आनंद वेगळा असेल. पैशाने आपण गाडी विकत घेतो, पण मेहनतीच्या जोरावरती क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा ती गाडी एखाद्या खेळाडूला मिळेल त्याचा आनंद त्याच्या संपूर्ण गावाला होईल, त्याच्या आई वडिलांना होईल, त्याच्या फॅमिलीला होईल. त्यासाठी नक्कीच त्याचंही कौतुक व्हायला हवं. कारण 4 व्हीलर कार सोपं नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आज आपण पाहिलं एवढं मोठं पारितोषिक मुकुंद शेठ गावण यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलंय. जेव्हा बॅटला बॉल लागला तेव्हा आवाज आला टक, स्वीट साऊंड आपण पाहिला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला काऊ करण्याच्या वरून, अगदी गाडीच्या वरून आला षटकार. पांदिमे संघाने सुरुवात चांगली केली, परंतु शेवट मात्र मैदानामध्ये कळंबुसरे चांगला करतो हे मानायला हरकत नाहीये. कारण वैयक्तिक अभिजितने आतापर्यंत 14 चेंडूमध्ये 33 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. यावेळेला हा पाम जॅक करायचा होता बॉलला.
बॅटन 5च्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण पाहिला हा निर्धाव चेंडू लास्ट ओव्हरमध्ये ब्लास्ट करायच्या फलंदाजांना. आय थिंक हा शेवटचा बॉल आहे आणि आतापर्यंत 45 धावा धाव फलकावरती. जर मोठा फटका आला तर न्यूमॅरिकल टार्गेट ज्याला म्हणता येईल 50च्या आसपास पोहोचेल कळंब संघ आणि हे टार्गेट डिपेंडेबल राहील. कारण मागच्या सामन्यामध्ये 50 धावांचा पाठलाग करताना त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गोवटणे संघाने दिघाटीमध्ये सुपर ओव्हर पाहिली. त्यामुळे जर का इथे मोठा फटका आला तर दबाव पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला पानदिवे 11 पानदिवे संघावरती पाहायला मिळेल. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट खेळायचं होतं अगदी रिषभ पंतच्या स्टाईलने, परंतु डाऊन द लेग पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केले. जमिनीला हात केले समांतर. हा बॉल होता अवांतर. एक्स्ट्रामध्ये भर पडेल धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती 6 गडी बाद 46 धावा. 6 गडी बाद 46. चला नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ रेडी राहा. आपण गोवटणे आणि पिरकोन, आणखीन एक पिरकोनचा संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आम्ही काही दिवसापूर्वी केलोण्यामध्ये स्पर्धा केली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक. त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये पिरकोनचे 2 संघ बक्षीस पात्र झाले होते. एका गावचे 2 संघ टॉप 4ला आले होते. लेग बाईस शेवट गोड झाला मैदानामध्ये. पांडिवे संघाचा पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना मायरा 11 कळंब संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली 47. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 48चं समीकरण असेल. त्या अगोदर पण जाऊया सादरीकरण कक्षामध्ये पाहुण्यांच्या स्वागताकडे. धन्यवाद. चला पहिला सन्मान आपण घेऊया. आज या समर्थ ट्रॉफीच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेत आगमन झालंय. पण मगाशी त्यांचं आगमन झालंय या महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायक, आगरी समाजाला ज्या व्यक्तिमत्वाचा हेवा वाटावा असा एक दमदार कलाकार, ज्यानं कला क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलं आणि आज जे नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलंय, असा कलाकार तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका, आपल्या रायगडचा, आपल्या ठाणे जिल्ह्याचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान जगदीश पाटील साहेबांचा आपण स्वागत करूया. मी साहेबांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा. साहेब, सर्व महिला वर्गांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं जगदीश पाटील साहेबांचं सरांचं स्वागत होईल. रसिकाच्या लग्नाला हे गाणं आणि अनेक जण सुपरहिट असे गीतं दिलीत ते जगदीश पाटील, ठाणा ब्रँड आणि खऱ्या अर्थानं आपल्या आगरी समाजाचा हा या बचत गटातील ह्या सर्व महिला भगिनी या सर्वांच्या शुभ असते. सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व अर्थात आगरी समाज हा कधीही कुणापुढे झुकत नसतोय असा हा समाज, कारण हा समाजाचं देणं हे खूप मोठं आहे. कधीही हुंडा घेत नाही आणि हुंडा देत नाही असा आगरी समाज आणि आगरी समाजाचा हा कलाकार, ज्यानं अनेक सुपर डुपर असे गीतं गायली आणि लिहिलीत असे सुप्रसिद्ध गायक जगदीश पाटील सर यांचं स्वागत सर्व महिला भगिनींच्या शुभ हस्ते होतं. समर्थ ट्रॉफीचा हा दैदिप्यमान असा हा सोहळा न भूतो न भविष्यतो असा हा क्रिकेटचा महासंग्राम या पूर्व विभागामध्ये पाहताय. सन्माननीय मुकुंदजी गावण साहेब, सन्माननीय अमितदादा पाटील आणि सर्व आयोजक कमिटी आणि सर्वांच्या वतीने ही स्पर्धा सर्व महिला भगिनींच्या शुभ हस्ते जगदीश पाटील सरांचं स्वागत होते. सुप्रसिद्ध कलाकार, रसिकाच्या लग्नाला तथा अनेक गीतं ज्यानं आपल्या जीवनामध्ये गायलीत आणि त्यांच्या मुखाबंद चांगला संदेशही अनेक वेळा दिलं. जमिनी विकू नका, जमिनी ही आपली मायभूमी आहे. मी जगदीश पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या मुखाबद्दल मनोगत आणि एखादं गाणं होऊ द्या. ही सर्व प्रेक्षक राजांची आणि आयोजकांची विनंती आहे. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या गोड गोड शुभेच्छा. तुम्हा सर्वांच्या घरात असेच सोन्याचे दिवस कायम टिकून राहोत आणि जिंदगीत आपल्याला असंख्य माणसं भेटत असतात, पण काही माणसं अशी असतात ती हृदयाच्या मनाच्या हृदयात स्थान करून राहतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे आमचे मुकुंद शेठ गावण, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. क्रिकेट सामने तर खूप पाहिले आणि अजून पाहतोच, पण जेव्हा आमच्या ताई मंडळी या व्यासपीठावर येतात ना तेव्हाच खरी क्रिकेट टुर्नामेंट होते. कारण माणूस पुढे जात असतो जेव्हा
आपल्या आया बहिणींचा आशीर्वाद जर आपल्या सोबत असेल तर माणसाला कसलीच कमी पडणार नाही. आणि मुकुंद म्हणजेच श्रीकृष्णाचं नाव. श्रीकृष्णाने जसं सुदामा पेंड्यांना घेऊन रास म्हणजे आजपर्यंत गोकुळात जसे नांदत होते तसेच या रायगड जिल्ह्यात या पिरकोन गावात सर्वांना एकत्र करून ही स्पर्धा भरवली. म्हणून मुकुंद शेठ गावण आणि तुम्हा सर्वांचे मी साईभक्त जगदीश पाटील मनापासून स्वागत करतोय. आणि या स्पर्धेचं हे 10वं वर्ष आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या क्रिकेट सामन्यांचे असे दिवस होत राहो. आणि या माझ्या ताई आलेल्या आहेत, या ताईंचंही मी मनापासून स्वागत करतोय. तुम्हा सर्वांच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव नांदत राहो हीच या क्रिकेट सामन्यांना शुभेच्छांची बरसात देतोय. आणि मला बोलवून भाऊ तुम्ही सत्कार केला, माय माऊल्यांनी सत्कार केला त्याबद्दल हात जोडून आपले आभार मानतोय. आणि येणारं म्हणजे एकविरेची आईची जत्रा आहे, त्यानंतर रामनवमी आहे. खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि 4 एप्रिल रोजी साई संस्थान शिर्डी मंदिरात माझा साई भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे. तर माझे बॅनर लागलेले असतील. ज्या कोणाला यायचं असेल मोफत जेवण, VIP दर्शन आणि राहण्याची सोय हा जगदीश पाटील करेल. तुम्ही घडवलेला जगदीश पाटील करेल. धन्यवाद, तुमचे आभार मानतो. येताना बँड घेऊन आलो नाहीत म्हणून तुमच्या टाळ्या म्हणजेच बँड असणार आहे. ताई मंडळींनी स्टेजवर यायचं आहे. आय तुझ्या पायऱ्या 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 चरीन, आय तुझ्या पायऱ्या 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 चरीन, पायऱ्या चरीन गाय तुझ्या पायऱ्या चरीन, पायऱ्या चरीन गाय तुझं दर्शन घेईन नाय. तुझ्या पायऱ्या 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 चरीन, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीन. हार नारायणी जेवून शीन मुकुन दादा घेऊन संगती, हार नारायणी घेऊन शीन मुकुन दादा घेऊन संगती. सुंदर तुझं रूप आई मी बघून घेईन डोळ्याशी, सुंदर तुझं रूप आई मी बघून घेईन डोळ्याशी. आई तुझ्या पायऱ्या 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 चरीन, आई तुझ्या पायऱ्या 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 चरीन. आई माऊलीचं धन्यवाद. मुकुंद भाऊ तुमचे मनापासून आभार मानतोय. आणि सर्वांचेच ओके दिबा पाटलांचं आणि खुश खबर सांगतोय, थोड्याच दिवसात आपल्या दिबा पाटलांचं नाव या एअरपोर्टला मिळणार आहे. कारण तुम्हाला सर्वांची ताकद, या ताकदीनं हा आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे. तुमच्या सर्वांच्या ताकदीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि तुमच्या आशीर्वादानं दिबा पाटील योद्धा पुरस्कार मला गेल्याच आठवड्यात भेटला. हा भेटला तुमच्या ताकदीमुळे भेटला. कारण तुम्ही या शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आशीर्वाद दिला म्हणूनच आज मी चांगली चांगली गाणी करू शकलो आणि तुमच्या सरकारचे आशीर्वाद घेऊ शकलो. आमचा बापूस बियांचा आमची यायच गावांची, आमचा बापूस बियांचा आमची यायच गावांची. नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची. आवरी वर्ष आम्ही शेती पण केली, विकासाचे नाव आपण ती पण नेली. आवरी वर्ष आम्ही शेती पण केली, विकासाचे नावानं ती पण नेली. जाणता राजा तुम्ही बनून हाक ऐका भीमावळ्यांची, नवी मुंबईच्या एअरपोर्टला पाटीला दिबा पाटलांची. आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळे ही पाटी लवकरच लागणार आहे. धन्यवाद मुकुंद भाऊ, धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद सर, खूप सुंदर आपण वक्तृत्व आपलं पाहिलं. खूप चांगल्या शुभेच्छा. आपल्या मुखाबंद ऐकलं, एकवीरचं गीत आपल्या मुखाबंद ऐकलं आणि दिबा पाटील साहेबांचं गीत
आपल्या मुखाबंद आपण ऐकले. तदनंतर आपण सन्मान घेऊया. पुन्हा एकदा आपण सन्मान घेऊया व्यासपीठावर ज्यांचं आता आगमन झालंय. 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट दमदार आमदार महेश बागदी साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय एक महिला असून आज राजकारणामध्ये खूप मोठं नाव ज्यांचं या परिसरामध्ये नव्हे तालुक्यामध्ये पाहायला मिळालं. उरण तालुक्या महिलांचं नेतृत्व ज्यांच्या खांद्यावर सोपवलंय अशा उरण तालुका महिला भारतीय जनता पार्टी अध्यक्षा सौभाग्यवती राणीताई सूरज म्हात्रे यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. या विभागामध्ये खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्यामध्ये ज्यांचाही सिंहाचा वाटा राहिला आहे अशा सौभाग्यवती राणीताई सूरज म्हात्रे गोवटणे 190 उरण विधानसभा मतदारसंघातील कार्यसम्राट दमदार आमदार महेश बागदी साहेबांच्या अतिशय निकटवर्ती असणाऱ्या राणीताई सूरज म्हात्रे यांचा आपण यथोचित आयोजकांच्या वतीने मान सन्मान करूया. गणेश महिला बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई यांना विनंती करेन की आपण ही व्यासपीठाची कृपा करायच्या. उरण तालुका महिला भारतीय जनता पार्टी अध्यक्षा आणि महेश बागदी साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय गोवटणे गाव आणि पंचकृषीमध्ये विकासाची गंगा आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये उद्याचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतोय अशा राणीताई आजच्या महिला कुठल्या क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. महिलांना 50% आरक्षण, महिला सक्षमीकरण हे ध्येय धोरण या उक्तीप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत आणि विकासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हातभार लावणाऱ्या राणीताईंचं आपण स्वागत करतो. त्यानंतर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दिघाटी सौभाग्यवती शीतलताई श्याम पाटील यांना विनंती करेन मॅडम आपण या. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत दिघाटी शीतलताई श्याम पाटील यांचंही मी महिलांच्या वतीने सन्मान केला जाईल. मी बिंदुताईंना आणि आमच्या ताईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत दिघाटी या दिघाटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती शीतलताई श्याम पाटील यांचा सन्मान होतो. त्यानंतर उषा अमल पाटील उपाध्यक्ष महिला भाजप गोवटणे यांनाही विनंती करेन की आपले सन्मान आपण स्वीकारायचा. गोवटणे गावच्या भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय उपाध्यक्ष महिला उषाताई अमल पाटील मी महिलांच्या वतीनं विनंती करेन की आपले सन्मान आपण स्वीकारायचा. प्रेक्षकांना विनंती आहे जरा मैदान सोडा, मॅच थांबले. व्यासपीठावर राणीताईंचे यजमान आणि एक प्रसिद्ध असे उद्योजक सन्माननीय सूरजदादा म्हात्रे यांना विनंती करेन की आपले सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रसिद्ध उद्योजक आणि राणीताई म्हात्रे यांचे यजमान आहे. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतोय, मात्र इथे एका यशस्वी महिलांच्या डोक्यावरती हात असणार सूरज म्हात्रे. मी मुकुंदभाई गावण आणि अमितदादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सूरज म्हात्रे कृपया पब्लिक साईडला जे प्रेक्षक आहे मॅच थांबले मी विनंती करेन आणि प्रेक्षकांचं दिलगिरी व्यक्त करतो कारण मध्ये मध्ये आम्हाला बोलावं लागतं, पाहुण्यांचा सन्मान करावा लागतोय. मी नागेंद्र म्हात्रे साडे विकास मंचाचे अध्यक्ष यांना विनंती करेन की आपलाही सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय श्याम पाटील अर्थात बीजेपी युवा नेते शीतलताई पाटील यांचे यजमान मी त्यांनाही विनंती करेन की आपण या. श्याम पाटील नागेंद्र म्हात्रे साडे विकास मंचाचे अध्यक्ष आणि सीएचे संघटनाचे एक पदाधिकारी आहेत, त्यांचाही आयोजकांच्या वतीनं सन्मान होत आहे. मुकुंदजी गावण साहेब, संदीपजी गावण, अमितदादा पाटील, आमचे अजित जोशी या सर्व मंडळींच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. आदरणीय श्याम पाटील यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारायचा. महेंद्र गावण शिक्षक नेते यांनाही विनंती करेन की आपणही सन्मान स्वीकारासाठी यायचा. प्रकाश जोशी शिक्षक आहेत मी त्यांनाही विनंती करेन आपणही यायचं. आणि संतोष जोशी सामाजिक कार्यकर्ते या मंडळींना ही विनंती करेन की आपणही आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचा. सन्मानित श्याम पाटील, शीतल पाटील सदस्य दिघाटी यांचे यजमान आहेत श्याम पाटील. महेंद्र गावण आपण यायचं आहे. प्रकाश जोशी एक आदर्शवत शिक्षक आणि संतोष जोशी सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे. कळंबोसी महेंद्र गावण सर आपण यायचं आहे. महेंद्र गावण कळंबोसी टीमसाठी दिनेश पाटील आणि प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. प्रीतमजी वर्तक साहेब इथे उपस्थित मी त्यांनाही विनंती करेन की आपल्या सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रीतमजी वर्तक साहेब, दिनेश पाटील यांच्याकडनं जर कळंबोसी संघ सुपर 5 मध्ये गेला तर सर्व समालोचक मित्रांना 3000 रुपये बक्षीस असेल आणि प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडनं 2000. चला प्रीतम वर्तक सर आपण यायचं आहे. आपले सन्मान या निमित्तानं केलं जातोय. अनेकांच्या आपण कमेंट सुद्धा पाहिल्या. काल मुकुंदजी गावण साहेबांची 1996 ची बॅच आली होती. संपूर्ण वर्ग मित्र त्यांचे
त्यांना अनेक महिलाही होत्या. त्यानं मनापासून कौतुक केलं मुकुंद गावंड साहेबांचं की शून्यातून ज्या माणसानं विश्व निर्माण केलं आणि विश्व निर्माण करत असताना हा शिवधनुष्य हातामध्ये घेतलाय आणि 10 वर्ष त्यानं लिहिलेला पेलाय. एक जिद्दी असणारा हा व्यक्ती मुकुंदजी गावंड साहेबांच्या मनापासून आम्ही 1996 बॅचची सर्व वर्ग मित्र मुकुंद गावंड साहेबांचा आम्ही आभार मानतोय आणि त्यांना भावी वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा त्या सर्व मित्र करून देण्यात आले आहेत. ओव्हर टू प्रवीण दुगाडे सर. हेलो, शुक्रिया. 14 पे 0 अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी, सिंगल चुराया है यहाँ पर और इस सिंगल के साथ अंपायर बल्ला. हेलो, एक ही रन आया ना. तर रुपेशजी पाटील एक दमदार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व, गोवटणे विभाग, उद्धव ठाकरे गटाचे दमदार शिवसेना पक्ष शिलेदार, त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय या स्पर्धेच्या वतीने. आणि युवा नेते गणेशदा पाटील यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक ट्रॉफी मिळाला, त्यांचा आगमन. आणि रुपेशजी पाटील कोपरुली एक सुप्रसिद्ध असे व्यक्तिमत्व, पत्रकार म्हणून त्यांची भूमिका राहिली आणि त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आणि आदरणीय आमचे रमणदादा यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. रमणदादा यांना विनंती राहील आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातो. त्या अगोदर रुपेशजी पाटील यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. रुपेशजी पाटील यांचा सन्मान. रुपेशजी पाटील खरंच पूर्वी समालोचन देखील चांगले करायचे आणि आज आपण जर पाहिला राजकारण समाजकारणामध्ये अग्रेसर असणारे नाव, त्यांचा हा सन्मान. आणि पुढील सन्मान असेल आमचे रमणदादा, एक उत्तम आचारी, अन्नदाता सदा सुखी असं पण म्हणतो. आणि गेले 5 रात्री रुचकर जेवणाची व्यवस्था ज्यांच्या कदर हातामधून आम्हाला पाहायला मिळाली ते रमणदादा. रमणदादा यांचा आपण सर्वात अगोदर सन्मान करूया सर्व आयोजकांच्या वतीने. आणि त्यानंतर आमचे युवा नेते गणेश पाटील दिघाटी, पहिले रमणदादा यांचा आपण सन्मान करूया. रमणदादा यांना इथे सन्मानित केलं जाईल आणि त्यानंतर गणेश पाटील युवा नेते त्यांचा आम्ही सन्मान करत आहोत. पांदिवे टीमला सलग 3 षटकारासाठी रुपेश हेमंत गावन उरण प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष यांच्या वतीने 2000 आणि योगेश मात्रेला प्रत्येक षटकाराला 500 रुपये, रोशन पाटील सारडे सरपंच षटकार हॅट्रिकसाठी 2000, संदीप पाटील सारडे माजी सरपंच षटकार हॅट्रिक 2000, योगेशसाठी प्रत्येक षटकार 500 रुपये, संदीप पाटील रोशन पाटील यांच्या वतीने. योगेशवरती भरपूर प्रेम आहे आणि ते गणेश पाटील यांचा सन्मान होताना आपण पाहत आहे. हॅलो, तर या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मुळेखंडचे आदरणीय जितेंद्रभाई यांना आम्ही ते सन्मानित करत आहोत. सबका साथ सबका विकास, प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि त्यानंतर स्वतः, ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना. येणाऱ्या कालखंडामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन ही देखील तुम्हाला संकल्पना राजकारणामध्ये पाहायला मिळेल. आणि इथे आपण पाहता भारतीय जनता पार्टीचे मुळेखंडचे वरिष्ठ नेते जितेंद्र दादा यांच्या ठिकाणी आगमन. आपलं स्वागत. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद. 18 रन आ चुके हैं. 48 रनों की दूरी तय करनी थी टीम पांडदेवी को कोलंबुसरी के खिलाफ और 18 रन होने की बदौलत चलिए फील्डिंग बनाई है. समय की बर्बादी नहीं होनी चाहिए, शॉर्ट टीम मीटिंग भी नहीं होनी चाहिए क्योंकि समय किसी के लिए नहीं रुकता. बार बार मैं ये कह रहा हूं, स्पीड अप. 30 रनों की दूरी तय करनी है. बची हुई 18 गेंदों में 48 का पीछा करना है टीम पांडदेवी को कोलंबुसरी के खिलाफ. मैच में मजा आएगा. इससे पहले वाले मैच हमने देखा सुपर ओवर. गेंदबाज आशीष पाटिल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे. स्ट्राइकर एंड पर प्रणय, नॉन स्ट्राइकर एंड पर वीरेंद्र. मैच की तरफ हम चलेंगे जहां पर राजेंद्र भगत सर हमारे साथ हैं. हमारे दूसरे कमेंटेटर मराठी की मीठी वाणी रोशन पाटिल तारा, मुकुंद जी
गावंड इनके सौजन्य से श्रृंखला को ऑर्गेनाइज किया जा चुका है। समर ट्रॉफी 2025 संस्करण 10वां। अभी मुझे एक बात का पता चला कंचन, अब ये टूर्नामेंट 10वें संस्करण में आ चुके हैं, लेकिन पहली बार ये टूर्नामेंट जो हुई थी तो इस ग्राउंड को धोंडुका का ये नाम दिया था मुकुंद गावंड और संदीप गावंड ने। 18 पे 0 क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जबरदस्त शॉट, स्लॉग स्वीप किया और इस स्लॉग के जरिए गेंद को भेजा मिड विकेट बाउंड्री के बाहर। प्रणय के बल्ले से निकलता हुआ एक खूबसूरत छक्का, इरादा पक्का। द फादर ऑफ इंडियन नेवी, पहली समुद्री सेना जिन्होंने तैयार की थी, क्योंकि उन्हें पता था समंदर से भी आक्रमण हो सकता है। 400 सालों पहले उन्होंने सोचा था और कसाब ने जो हमला किया वो समंदर मार्ग से ही आकर किया। ये दृष्टि थी हमारी राजा के पास। 24 पे 0। अभी भी आधी जंग जीती जा चुकी है पांडवे की तरफ से, आधी जंग जीतना जरूरी। वहीं दूसरी तरफ कणबूसरे, क्या गेंदबाज वापसी करेंगे? क्योंकि क्रिकेट है भाई, कभी भी वापसी हो सकती है। एक अच्छे ओवर, अच्छी गेंद, एक अच्छे विकेट के साथ रिवर्स दागने की कोशिश की, जिसे मैं कहता हूं एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। 24 पे 0, 24 पे 0 है। मैच में मजा आएगा, इसमें कोई दोहराई नहीं है। फुल टॉस किया, फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है, अंपायर का इशारा, फाइन लेग बाउंड्री के बाहर। प्रणय के बल्ले से निकलता हुआ इस ओवर में ये दूसरा छक्का। पांडदेवी की तरफ फिर से एक बार, एक और इस ओवर में तीसरा छक्का दाग चुके हैं प्रणय, और छक्के के बदौलत 36 पे आता हुआ टोटल 12 की दूरी तय करनी है। ठोक दीजिए जैसे प्रणय ने ठोका। याच दरम्यान या स्पर्धेसाठी सन्माननीय गणेश पाटील दिघाटी युवा नेते यांच्या वतीने 2000चं आम्हाला डोनेशन प्राप्त झालं, त्यांचा आभार आम्ही इथे व्यक्त करतोय। त्याचवेळेला माननीय सौभाग्यवती शीतलताई श्याम पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने 1000चं आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलं, त्याबद्दल त्यांचा देखील मनापासून आभार, धन्यवाद। 36 पे 0, काफी अच्छी साझेदारी प्रणय और उनके साथी वीरेंद्र के बीच यहाँ पर पनपती हुई पांडदेवी बनाम कणबूसरे के बीच का ये मैच। तीसरा ओवर चल रहा है, 12 की अभी भी दूरी तय करनी है। हल्के हाथों से खेला प्रणय ने, जैसा मैच वैसा खेल, जैसी जरूरत जैसी मांग वैसी जरूरत को पूरा करते हुए प्रणय यहाँ पर काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है। छक्के भी आए, सिंगल्स भी आए, यानी कि मुकाबले में जब छक्कों की जरूरत थी तो एक ओवर में उन्होंने 3 छक्के लगाए, और जब सिंगल की जरूरत थी तो सिंगल के लिए खेले। ये होता है टीम को जितवाने का फार्मूला। बैकफुट पर गए थे, इस गेंद को खेला अपर कट के सहारे, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, को काफी बढ़िया कोशिश की थी एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड करने के लिए। रन बने 2, और इन 2 रनों के साथ टोटल बनता हुआ 40-48 का पीछा करते हुए बची हुई 12 गेंदें, 8 रनों की दूरी। ये देखिए श्री समर्थ ट्रॉफी पिरकॉन 2025 प्लेयर ऑफ द टूर्नामेंट की कीज यहाँ पर दिखाई दी जा रही है, स्क्रीन पर हमें नजर आ रही है। कौन होगा वो खुशनसीब, कौन होगा वो मेहनती बंदा, कौन होगा जिन्होंने गेंदबाजों को पानी पिलाया, या फिर कौन होगा वो ऑलराउंडर
संजय शिंदे साहब जिन्होंने इस कार को स्पॉन्सर किया है हमें, इन्वेस्टलैंड रियलिटी। कांचन ही लिखेंगे उनका नाम, कांचन भाग्यवान है। जिस तरह चित्रगुप्त हमारा पाप और पुण्य लिखता है, कांचन यहाँ पर प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के टूर्नामेंट में क्या हुआ है, रन कितने आए हैं। 40 12 गेंदे 8 गेंदबाज। स्ट्राइकर एंड पर वीरेंद्र। राइट अप राउंड द विकेट, 8 की दूरी तय करनी है। गेंद हवा में और इसी के साथ वीरेंद्र के पारी का 11 गेंदे, अब 8 रनों की जरूरत। ठोक दीजिए। धनेश गावड़ इनकी तरफ से योगेश के सिक्सर के लिए 1000 का इनाम। धनेश हेमंत गावड़ इनकी तरफ से 500 और धनेश गावड़ ना संदीप पाटिल और रोशन पाटिल इनकी तरफ से भी 500 का इनाम। ढेर सारे इनाम आ चुके हैं योगेश के लिए। गेंदबाज साहिल महात्रे गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे। ग्यारह गेंदे 8 रन। लगातार 2 के लिए योगेश के लिए अर्शद बुरेन की तरफ से 500 का इनाम आ चुका है। 8 की दूरी तय करनी है। योगेश स्ट्राइकर एंड पर, लेकिन योगेश ने मौके की नजाकत को जाना। मेरे ऊपर 500 लगाए जा रहे लोग। अगर कहीं मैं छक्का मारने की कोशिश में डॉट गेंद खेलूं तो मैं टीम दबाव में आ सकती है। उन्होंने सिंगल निकाला और प्रणय को स्ट्राइक रोटेट किया। यही तो क्रिकेट है, जिसका बल्ला चल रहा है उसे ज्यादा मौका दो, उससे ज्यादा मौका दो खेलने के लिए, ताकि टीम जीत सके। 10 गेंदे 7। फुल टॉस किया, ऑन साइड के ऊपर खेला, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। ये 4 रन आते हुए 9 गेंदे अब 3 रन। डीजे बल्लेबाजी हो रही है। 37 रनों की एक शानदार इनिंग उनके बल्ले से नजर आती हुई पांडेवी की तरफ से। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, 1 रन जरूर मिला। 46 पे आता हुआ टोटल। अभी भी रन कैसे आया अंपायर? लेग बाई का रन आ चुका है। 46 रन 1 विकेट के नुकसान पे, 2 रन की दूरी। पांडीवे इस वक्त हावी हो रही है कलबुसरी टीम के खिलाफ, उनके ऊपर हावी हो रही है। 47 रन बनाए गए थे, 48 की दूरी थी, लेकिन ये रन आसानी से बनते हुए हमें नजर आ रहे हैं। ये विकेट मिलता हुआ आउट होने वाले खिलाड़ी योगेश। शुक्रिया। 46 पे 2।
7 गेंदे, अब 2 रनों की जरूरत। ढेर सारा क्राउड मैदान के चारों तरफ हमें नजर आ रहा है, सिर्फ क्राउड क्राउड और क्राउड। 40 पे 2 की दूरी, गेंदे बची है 7। पांडदीवे जीत के द्वार पर दस्तक दे रही है और यह लंबा छक्का धोनी फिनिशिंग स्टाइल टच मिला इस मैच को और वो दिया नए बल्लेबाज विशाल पाटिल ने। लेकिन इस मैच के प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू प्रणय पाटिल, जिन्होंने शानदार 37 रनों की इनिंग खेली। उस प्रणय को दिया जाता है इस मैच का प्लेयर ऑफ द मैच अवॉर्ड। हॅलो, चला प्रेक्षकांनी कोणी मैदानामध्ये जाऊ नका, लगेच सामना सुरू होतोय गोवटणे विपक्ष पिरकोन, त्यामुळे प्रेक्षक कोणी मैदानामध्ये जाणार नाही याची काळजी घ्या आपण।